नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी एक अगदी मोठी बातमी आहे. सरकारने नुकतेच काही महत्त्वाचे नवीन नियम जाहीर केले आहेत आणि आजच्या या विश्लेषणात आपण तेच नियम अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. आरोग्यसेवक पदासाठीच्या नियमांमध्ये आता मोठे बदल झाले आहेत आणि याचा थेट परिणाम भविष्यात अर्ज करणाऱ्या हजारो उमेदवारांवर होणार आहे. म्हणूनच हे बदल नेमके काय आहेत हे समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. बरं, मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण नवीन झेडपी सूचना काय आहे ते बघू. त्यानंतर पात्रतेमध्ये नेमके कोणते बदल झाले आहेत ते समजून घेऊ. मग भरतीचं नवीन प्रमाण काय असेल, प्रशिक्षण कोर्सबद्दल जो गोंधळ आहे तो काय आहे, आणि शेवटी या सगळ्याचा आपल्यासारख्या उमेदवारांवर काय परिणाम होईल यावर एक नजर टाकूया. चला, तर मग सगळ्यात आधी आपण थेट त्या अधिकृत घोषणेकडे जाऊया. ग्रामविकास विभागाने ही सूचना जारी केली आहे, तर त्यात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. ही टाईमलाईन बघा. ह्यातून आपल्याला कळतं की हे नियम कसे लागू झाले. सगळी सुरुवात झाली 17 डिसेंबरच्या शासन निर्णयाने, म्हणजेच GRने, आणि त्यानंतर लगेचच 31 डिसेंबरला अधिकृत सूचना काढून हे नियम तात्काळ प्रभावाने लागूसुद्धा करण्यात आले. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, पात्रतेचे निकष, कारण इथंच खरा बदल झालाय. मग आता ह्या पदासाठी कोण अर्ज करू शकतं? चला सविस्तर पाहूया. पहिला आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता. आता ह्या पदासाठी किमान शिक्षण हे 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, म्हणजे हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट. आणि इथेच एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता फक्त 12वी पास असून चालणार नाही, तर तुमचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून म्हणजेच सायन्स स्ट्रीममधून झालेलं असणं अनिवार्य आहे. ही एक नवीन आणि खूप मोठी अट टाकण्यात आली आहे, हे लक्षात घ्या. आता वयाबद्दल बोलूया. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही 38 वर्ष ठरवण्यात आली आहे. आणि हो, जे आरक्षित प्रवर्गात येतात त्यांना नियमांनुसार सवलत नक्कीच मिळेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर नवीन निकष असे आहेत. तुमचं वय किमान 18 वर्ष हवं, खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 38 वर्ष, शिक्षण 12वी पास, आणि तेही फक्त आणि फक्त विज्ञान शाखेतून. हे चारही मुद्दे आता डोक्यात पक्के बसवून ठेवा. ठीक आहे, पात्रता तर समजली. पण आता जागा कशा भरल्या जाणार आहेत? सरकारने हे पण स्पष्ट केले की रिक्त पदं कोणत्या प्रमाणात आणि कशी भरली जातील. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तब्बल 75% जागा, म्हणजे 4 पैकी 3 जागा या थेट स्पर्धा परीक्षांमधून भरल्या जाणार आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ परीक्षेची तयारी करणं आता पूर्वीपेक्षाही खूप जास्त महत्त्वाचं झालंय. उरलेल्या ज्या 25% जागा आहेत त्या अंतर्गत पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने भरल्या जातील. आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत, बरोबर? पण या नवीन नियमांमुळे उमेदवारांमध्ये एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आणि तो प्रश्न हा आहे की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जो 12 महिन्यांचा प्रशिक्षण कोर्स आवश्यक असतो, तो कोर्स अर्ज करण्याच्या आधीच पूर्ण केलेला पाहिजे की नोकरी लागल्यानंतर करायचा आहे? हा सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की शासन निर्णयात म्हणजे GRमध्ये याबद्दल काहीच स्पष्टपणे लिहिलेलं नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ आहे की कोर्स आत्ताच करून घ्यायचा की जाहिरात येण्याची वाट बघायची. GRमध्ये फक्त एवढंच म्हटलंय की कोर्स पूर्ण करायला 3 संधी मिळतील, पण त्या संधी नोकरीच्या आधी की नंतर हे मात्र गुलदस्त्यातच आहे. चला तर मग या सगळ्या माहितीचं सार काढूया. या भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी यातले महत्त्वाचे मुद्दे कोणते आणि त्यांच्यासाठी काय सल्ला आहे ते आता पाहू. तर तुमचा ॲक्शन प्लॅन काय असायला हवा? पायरी 1, सगळ्यात आधी तुमची पात्रता तपासा. तुम्ही 12वी विज्ञान शाखेतून आहात का आणि वयाच्या अटीत बसता का हे नक्की करा. पायरी 2, परीक्षेच्या तयारीला लागा, कारण 75% जागा परीक्षेवर अवलंबून आहेत. आणि पायरी 3, त्या कोर्सबद्दलच्या अंतिम घोषणेसाठी अधिकृत जाहिरातीवर लक्ष ठेवा. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओ आणि माहितीपट तयार करण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तुमची छोटीशी मदत आम्हाला असं काम पुढे चालू ठेवायला खूप प्रोत्साहन देईल.
आणि शेवटची एक महत्त्वाचा प्रश्न. ह्या सगळ्या नवीन माहितीच्या आधारावर तुमच्या तयारीच्या रणनीतीमध्ये, तुमच्या स्टडी प्लॅनमध्ये आता काही बदल करावा लागेल का? नक्की विचार करा. हे विश्लेषण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या अपडेट्सवरचं आमचं पुढचं विश्लेषण तुमच्याकडून सुटू नये यासाठी DME महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.